and its formations of viscous rayon. कशा प्रकारे विस्कस रेयॉन तयार केला जातो. विस्कस रेयॉन तयार करण्यासाठी ऊड आहे, त्या ऊडचा सेल्युलोज पल्प घेतला जातो. सो इट इज सेल OH, wood or cellulose pulp of wood that is treated with NaOH. This is the concentrate NaOH that is treated with concentrate NaOH, and we get the alkali cellulose. We get alkali cellulose. This alkali cellulose is fluffy. It is fluffy. That alkali cellulose, this is first reaction. Alkali cellulose is treated with carbon disulfide. When it is treated with carbon disulfide, we get cellulose xanthane. Then cellulose xanthane is treated with NaOH. Again cellulose xanthane is mixed with dilute NaOH. Dilute means that contain water. So water that mix with dilute NaOH, we give viscous solution. When it is treated with dilute NaOH, we get viscous solution, and that viscous solution is extruded through spinneret of spinning machine. Spinning machine मध्ये तुम्ही त्याला स्पिनरेट करणार. That spinning is taken place into acid bath. स्पिनिंग करतोय स्पिनिंग मशीन मध्ये into acid bath, and when it is regenerate, that regenerate cellulose contain the fiber precipitate. That regenerate cellulose contain fiber precipitate, that is called as viscous rayon. कोणकोणत्या स्टेप आहेत. सेल्युलोज फ्रॉम वूड पल्प, त्याचं कन्व्हर्जन केलं अल्कली सेल्युलोज मध्ये, त्यासाठी त्याची NaOH बरोबर ट्रीटमेंट केली. अल्कली सेल्युलोज मध्ये कार्बन डायसल्फाइड टाकला, तुम्हाला भेटला सेल्युलोज झॅन्थेन. सेल्युलोज झॅन्थेन मध्ये आपण अल्कली डायल्यूट सोडियम हायड्रॉक्साइड टाकला, डायल्यूट सोडियम हायड्रॉक्साइड टाकला, त्याला सेल्युलोज रेयॉन भेटला. त्याला स्पिनिंग मशीन मध्ये स्पिन केला इन ऍसिड बाथ, त्याच्यासाठी तयार झालेला रिजनरेट सेल्युलोज फिलामेंट आहे. दॅट रिजनरेट सेल्युलोज फिलामेंट कंटेन फायबर प्रेसिपिटेट. आवर क्वेश्चन इज राइट द रिएक्शन ऑफ फॉर्मेशन्स ऑफ विस्कस रेयॉन. 1 2 3 4 4 रिएक्शन आपल्याला लिहायचे आहेत. विस्कस रेयॉनचं प्रिपरेशन पाहिलं. व्हॉट इज द विस्कस रेयॉन. विस्कस रेयॉन हा एक फायबर आहे, पण तो फायबर कोणता आहे. विस्कस रेयॉन इज अ सेमी सिंथेटिक फायबर. हा विस्कस रेयॉन्स कोणापासून रिजनरेट करतात. विस्कस रेयॉन इज रिजनरेट फ्रॉम सेल्युलोज. दॅट सेल्युलोज इज ऑप्टन फ्रॉम वूड पल्प. वूड पल्प पासून सेल्युलोज ऑप्टेन होतो, आणि त्या वूड पल्पला आपण विस्कस रेयॉन मध्ये कन्वर्ट करतो. जो सेल्युलोज आहे, that cellulose is a linear polymer. Cellulose is linear polymer of glucose unit. So what is the molecular formula of cellulose. The molecular formula of cellulose is C6H10O5, and it is linear polymer, so it is bracket into N. Modified representation of molecular formula, त्या फॉर्म्युलाला आपण असं लिहू शकतो सेल OH, आणि हा सेल OH म्हणजेच सेल्युलोज. सेल स्टँड फॉर सेल्युलोज, अँड इट इज लिनियर पॉलिमर ऑफ ग्लुकोज युनिट, सो इट इज कॉल्ड ॲज सेल OH. आणि हा सेल OHच आपण रिएक्शन मध्ये यूज करणार आहोत, ज्या रिएक्शन मध्ये आपण विस्कस रेयॉन फॉर्मेशन करणार आहोत. त्यामुळे ग्लुकोज युनिटच्या ऐवजी आपण सेल OH सेल्युलोज म्हणून पुटअप करायचं आहे. काय होतं रिएक्शन मध्ये. आपण रिएक्शन ऑलरेडी पाहिलेली आहे. जो वूड पल्प आहे, त्या वूड पल्पलाच आपण सेल OH बोलतो. या सेल OH ची जी रिएक्शन आहे, ती रिएक्शन आपण अल्कली बरोबर करतोय. सो दॅट वूड पल्प इज ट्रीटेड विथ concentrated alkali NaOH solution.
त्याच्याबरोबर रिॲक्शन झाल्यानंतर आपल्याला अल्कली सेल्युलोज भेटतो. तो अल्कली सेल्युलोज फ्लफी आहे. त्या अल्कली सेल्युलोजचे नंतर आपण कन्व्हर्जन करतो. तो कन्व्हर्जन होतो झॅन्थेन. झॅन्थेनमध्ये कन्व्हर्जन होण्यासाठी अल्कली सेल्युलोजचे झॅन्थेनमध्ये कन्व्हर्जन होण्यासाठी अल्कली सेल्युलोजची जी रिॲक्शन आहे ती आपण कार्बन डायसल्फाइड म्हणजे CH2 बरोबर करतो. नंतर त्याची मिक्सिंग करतो डायल्यूट NaOH बरोबर, जी आपण रिॲक्शन पाहिले. त्याच्यानंतर तयार झालेला जो व्हिस्कस सोल्युशन आहे त्याच्यामध्ये त्याला एक्सट्रुडेड थ्रू स्पिनरेट स्पिनर, एका स्पिनरमध्ये आपण त्याला स्पिन करतो. स्पिनर मशीनमध्ये स्पिन केलं की आपल्याला त्याच्यापासून रिजनरेटेड सेल्युलोज फायबर भेटतो. तो रिजनरेटेड सेल्युलोज फिलामेंट आहे आणि ही त्याची रिॲक्शन, जी ऑलरेडी आपण व्हिस्कस रेयॉनची रिॲक्शन पाहिली होती. आवर नेक्स्ट क्वेश्चन इज राईट द स्ट्रक्चरल फॉर्म्युला ऑफ स्टायरीन. कसा आहे स्टायरीनचा स्ट्रक्चरल फॉर्म्युला? स्टायरीन स्ट्रक्चरल फॉर्म्युला, बेन्झीन रिंग काढा. या बेन्झीनला आपण स्ट्रक्चर केलं. कोणता स्ट्रक्चर झाला? स्टायरीन. दिस इज द स्ट्रक्चर ऑफ स्टायरीन. सेकंड पॉलीब्युटाडाईन. ब्यूट म्हणजे 4 कार्बन, डाय म्हणजे 2 आणि ENE म्हणजे डबल बॉन्ड. मग पॉलीब्युटाडाईनचं कशा प्रकारे स्ट्रक्चर होईल? पॉली आहे म्हणून CH2 हा मॉलिक्यूल झाला. देन CH अगेन डबल बॉन्ड CH, देन CH2 कंटिन्युअस चेन. आपण अशा प्रकारचा जो स्ट्रक्चर ड्रॉ करतोय दॅट इज कॉल्ड ॲज पॉलीब्युटाडाईन. दिस इज द स्ट्रक्चर ऑफ पॉलीब्युटाडाईन. मोलिक्युलर मास अँड डिग्री ऑफ पॉलिमरायझेशन ऑफ पॉलिमर. व्हॉट इज मोलिक्युलर मास? पॉलिमर कशापासून तयार करतो? पॉलिमर इज अ कॉम्प्लेक्स मिक्सचर ऑफ मोलिक्युल ऑफ डिफरंट मोलिक्युलर मासेस. अनेक मोनोमर एकत्र येऊन पॉलिमर तयार होतो. मग त्याचा कॉम्प्लेक्स मिक्सचर आहे मोलिक्युल ऑफ डिफरंट मोलिक्युलर मासेस. मोलिक्युलर मास ऑफ पॉलिमर कसं कॅल्क्युलेट करणार? आता कॉम्प्लेक्स मिक्सचर असल्यामुळे आपल्याला ॲव्हरेज कॅल्क्युलेट करायला लागेल. सो इट इज ॲव्हरेज ऑफ मोलिक्युलर मास ऑफ कन्स्टिट्युएंट मोलिक्यूल. कोणता कन्स्टिट्युएंट मोलिक्यूल आहे? त्या कन्स्टिट्युएंट मोलिक्यूल मधल्या एका कन्स्टिट्युएंट मोलिक्यूलचा तुम्ही ॲव्हरेज मास काढा, नंतर मग ते कंटिन्यू करा. मोलिक्युलर मास ऑफ पॉलिमर डिपेंड ऑन DP. DP म्हणजे काय? DP इज डिग्री ऑफ पॉलिमरायझेशन. DP इज नंबर ऑफ मोनोमर युनिट इन पॉलिमर. त्यासाठी तुम्हाला DP कॅल्क्युलेट करावा लागेल. मोलिक्युलर मास ऑफ पॉलिमर अशा प्रकारे आपण कॅल्क्युलेट करतो. पॉलिमरचा मोलिक्युलर मास का इम्पॉर्टंट आहे? पॉलिमरचा मोलिक्युलर मास इम्पॉर्टंट आहे कारण मेकॅनिकल प्रॉपर्टीज ऑफ पॉलिमर आर डिपेंड ऑन देअर मोलिक्युलर मासेस. पॉलिमरच्या मेकॅनिकल प्रॉपर्टीज मोलिक्युलर मासवर डिपेंड आहे. जर मास लो मोलिक्युलर मास असेल तर पॉलिमर असणार लिएबल अँड ब्रिटल अँड दे हॅव लो मेकॅनिकल स्ट्रेंथ. लो मोलिक्युलर मास असेल तर लो मेकॅनिकल स्ट्रेंथ, दीज आर लायबल अँड ब्रिटल. पॉलिमर जर हाय मोलिक्युलर मास असेल तर तो पॉलिमर असणार आहे टफ, अनमॅनेजेबल अँड बोथ दीज इन आर अनडिझायरेबल. लो मोलिक्युलर मास पॉलिमर ब्रिटल असतो. हाय मोलिक्युलर मास पॉलिमर टफ आहे, अनमॅनेजेबल आहे, अनडिझायरेबल आहे. पॉलिमर मस्ट possess a molecular mass more than certain minimum value. पॉलिमरला पर्टिक्युलर सर्टन मिनिमम व्हॅल्यू असणं गरजेचं आहे. किती सर्टन मिनिमम व्हॅल्यू असणं गरजेचं आहे? जर तेवढी सर्टन मिनिमम व्हॅल्यू असेल तरच दॅट एक्झिबिट प्रॉपर्टीज निडेड फॉर पर्टिक्युलर ॲप्लिकेशन. कोणत्या ॲप्लिकेशनची गरज आहे त्यासाठी किती मोलिक्युलर मास आहे ते तुम्ही कॅल्क्युलेट करावे लागेल. धिस मोलिक्युलर मास करस्पॉन्डिंग टू क्रिटिकल डिग्री ऑफ पॉलिमरायझेशन, दॅट इज कॉल्ड ॲज क्रिटिकल डिग्री ऑफ पॉलिमरायझेशन. बट पॉलिमरायझेशन प्रोसेस हॅज टू बी कंट्रोल आफ्टर सर्टन स्टेज. पॉलिमरायझेशन कंटिन्युअस प्रोसेस आहे, तिला कुठेतरी थांबवावं लागेल, कंटिन्युअस राहून चालणार नाही, कंट्रोल करावे लागेल. सो
polymer containing hydrogen bonding, the critical of degree of polymerization is lower than containing weak intermolecular forces. ज्या पॉलिमर मध्ये हायड्रोजन बॉन्डिंग असते त्या पॉलिमरची क्रिटिकल डिग्री ऑफ पॉलिमरायझेशन ही लो असते. ज्या पॉलिमर मध्ये हायड्रोजन बॉन्डिंग असते त्याची क्रिटिकल डिग्री ऑफ पॉलिमरायझेशन लोअर असते. कोणाच्या कंपॅरिझन मध्ये? अशा पॉलिमर मध्ये ज्यामध्ये वीक इंटरमोलिक्युलर फोर्स आहे त्याच्यापेक्षा हायड्रोजन बॉन्डिंग असलेल्या पॉलिमरची क्रिटिकल डिग्री ऑफ पॉलिमरायझेशन पॉवर लो असते. Our question is, classify the following polymer into addition polymer and condensation polymer. PVC addition polymer, then polystyrene, polyvinyl chloride addition polymer, polystyrene addition polymer, then polyamide, polycarbonate, novelac. These are the कंडेन्सेशन पॉलिमर. कंडेन्सेशन पॉलिमर कोणकोणते आहेत? पॉलिअमाइड, पॉलिकार्बोनेट अँड नोवेलॅक. देन कंप्लीट द फॉलोइंग चार्ट. नायलॉन 6 साठी आपण कुठला रिपीटिंग युनिट यूज केला होता? नायलॉन 6 साठी जो मोनोमर यूज केला होता तो मोनोमर होता इटा कॅप्रोलॅक्टम. इटा कॅप्रोलॅक्टम याचा रिपीटिंग युनिट तयार होतो NH. नायलॉन 6 यूज करतोय. NH6 म्हणजे किती कार्बन? 6. CH2 5 नॉट 6 5 आणि इकडे CO. आता झाले 6 कार्बन. फॉर्म्युला नेम ऑफ मोनोमर आपण राईट केला. देन नायलॉन 66. नायलॉन 66 साठी आपण दोन कंपाऊंड आपण यूज केले होते. नेम ऑफ मोनोमर ॲडिपिक ऍसिड. ॲडिपिक ऍसिड यूज केला होता. दुसरा मोनोमर होता हेक्सामेथिलीन डायमाइन. हेक्सामेथिलीन डायमाइन. तर नायलॉन 66 चा स्ट्रक्चर खूप मोठा आहे. नायलॉन 66 चला पाठीमागे आपण बघू, तिथून ड्रॉ करू. टेरिलिनचा स्ट्रक्चर सुद्धा खूप मोठा आहे. आपण फक्त नेम ऑफ मोनोमर बघू. टेरिलिन मध्ये कोणते मोनोमर होते? टेट्राथॅलिक ऍसिड अँड इथिलीन ग्लायकॉल. टेट्राथॅलिक ऍसिड अँड इथिलीन ग्लायकॉल हे दोन मोनोमर आपण यूज करतो. मेलामाइन मध्ये दोन मोनोमर, मेलामाइन अँड फॉर्माल्डिहाइड. आपण या सगळ्या रिएक्शन प्रीवियस व्हिडिओ मध्ये बघितल्यात. प्रत्येक रिएक्शनला जाऊन आपण ते कंप्लीट करायचे आहेत. नायलॉन 66 चा युजेस जर पाहायला गेलो तर नायलॉन 6 कशासाठी यूज करतो? नायलॉन 6 इज यूज फॉर मॅन्युफॅक्चरिंग ऑफ टायर कॉर्ड्स, फॅब्रिक्स कॉर्ड्स याच्यासाठी. नायलॉन 66 इज यूज फॉर मेकिंग शीट, ब्रिस्टल फॉर ब्रशेस, सर्जिकल स्टुचर्स, टेक्सटाईल याच्यासाठी यूज करतो. टेरिलिन कशासाठी यूज करतो? मेकिंग टेरिकोट, टेरिओल याच्यासाठी आपण तयार करतो. मेलामाइन फॉर्माल्डिहाइड दॅट इज यूज फॉर मेकिंग डेकोरेटिव्ह टेबल टॉप, फोरमायका अँड प्लास्टिक डिनरवेअर्स हे तयार करण्यासाठी आपण. क्वेश्चन, क्रिटिकल डिग्री ऑफ पॉलिमरायझेशन लो फॉर नायलॉन 6 while हाय फॉर पॉलिथिन. एक्सप्लेन. ह्याच्यामध्ये कोणकोणत्या टाईपचा फोर्स आहे तो महत्वाचा आहे. नायलॉन 6 मध्ये कोणत्या टाईपचा फोर्स आहे आणि पॉलिथिन मध्ये कोणत्या टाईपचा फोर्स आहे? नायलॉन 6 हा पॉलिअमाइड पॉलिमर आहे. त्याच्यामध्ये हायड्रोजन बॉन्डिंग, इंटरमोलिक्युलर हायड्रोजन बॉन्डिंग फोर्स आहे. तो आहे इंटरमोलिक्युलर फोर्स, इंटरमोलिक्युलर हायड्रोजन बॉन्डिंग फोर्स. आणि पॉलिथिन आहे त्याच्यामध्ये आहे वीक वॅन्डरवॉल फोर्स. दोन्ही फोर्स मध्ये फरक आहे ॲज इंटरमोलिक्युलर इंटरॅक्शन. आणि या रिझनमुळेच द क्रिटिकल डिग्री ऑफ पॉलिमरायझेशन
इज लो फॉर नायलॉन 6, ज्याच्यामध्ये हायड्रोजन बॉन्डिंग असतो त्याच्यामध्ये क्रिटिकल डिग्री ऑफ पॉलिमरायझेशन लो असते, आणि वीक वॅन ऑफ फोर्स असतो त्याच्यामध्ये क्रिटिकल डिग्री ऑफ पॉलिमरायझेशन हाय असते. पॉलिथिन मध्ये हाय असणार आणि नायलॉन 6 मध्ये लो असणार. आन्सर इज सिंपल. नायलॉन 6 कंटेन इंटरमोलिक्युलर हायड्रोजन बॉन्डिंग, पॉलिथिन कंटेन वीक वॅन डर वाल्स फोर्स, ड्यू टू विच हायड्रोजन बॉन्डिंग असल्यामुळे डीपी जो ओके नायलॉन 6 याच्यामध्ये कोणता बॉन्ड आहे, इंटरमोलिक्युलर हायड्रोजन बॉन्ड, आणि पॉलिथिन मध्ये कोणता फोर्स आहे, दॅट इज वीक वॅन डर वाल्स फोर्स, म्हणून नायलॉन 6 चा डीपी लोअर आहे आणि पॉलिथिनचा डीपी जास्त आहे. पॉलिमरचे खूप युजेस आहेत, खूप ऍप्लिकेशन आहेत. जरी एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये ऍप्लिकेशन असले तरी काही पॉलिमर आहेत, दीज आर ब्लेम फॉर क्रिएटिंग इन्व्हायरमेंटल पोल्युशन. म्हणजे पॉलिथिन आहे, डिस्ट्रॉय होत नाही, प्लॅस्टिक डिस्ट्रॉय होत नाही, एन्व्हायरमेंटल पोल्युशन त्याच्यामुळे वाढत जातो. टू स्ट्राईक द गोल्डन मीन्स सर्टन न्यू बायोडिग्रेडेबल सिंथेटिक पॉलिमर हॅव बीन डेव्हलप. बायोडिग्रेडेबल पॉलिमर डेव्हलप करणं गरजेचं आहे, सायंटिस्ट त्याच्या पाठीमागे लागलेले आहेत. आता असे कोणकोणते पॉलिमर आहेत जे बायोडिग्रेडेबल आहेत? बायोडिग्रेडेबल पॉलिमर कोणकोणते आहेत? क्लासेस ऑफ बायोडिग्रेडेबल पॉलिमर: ॲलिफॅटिक पॉलिएस्टर अँड पॉलियामाइड. या ॲलिफॅटिक पॉलिएस्टर आणि पॉलियामाइड मध्ये लार्ज प्रोपोर्शन्स ऑफ पोलार लिंकेज अवेलेबल आहे. अँड दीज आर द इम्पॉर्टंट क्लासेस ऑफ बायोडिग्रेडेबल पॉलिमर. Which are the important classes of biodegradable polymer? First one is aliphatic polyester and second one is polyamide. कोणताही नॅचरल वेस्ट घ्या, नॅचरल वेस्ट मटेरियल घ्या, केळ्याची साळ पकडा. एक केळ्याची साल जर आपण बाहेर टाकली तर काय होतं, ज्या सॉइल मायक्रोब्स आहेत त्या त्याच्यावर अटॅक करतील. त्याच्यावर अटॅक केल्यानंतर त्या डिग्रेड होतील इन ह्युमस, त्याची माती होऊन जाईल. पण जे सिंथेटिक पॉलिमर आहेत ते सिंथेटिक पॉलिमर, फॉर एक्झाम्पल प्लॅस्टिक, हा मायक्रोब्स द्वारे डिग्रेडेड होत नाही, कॅन नॉट बी डिग्रेड बाय मायक्रोब्स अँड स्टे इन इन्व्हायरमेंट फॉर लॉंग पिरियड, अँड दॅट इज कॉल्ड ॲज नॉन बायोडिग्रेडेबल पॉलिमर. अँड नॉन बायोडिग्रेडेबल पॉलिमर कॉजेस द पॉइझिंग पोल्युशन प्रॉब्लेम. आता याला ओव्हरकम कसं करायचं, याच्यावर काहीतरी उपाययोजना करावी लागेल. कोणती उपाययोजना करूया? त्यासाठी बायोडिग्रेडेबल पॉलिमर तयार करावे लागतील. या बायोडिग्रेडेबल पॉलिमर मध्ये कोणता फंक्शनल ग्रुप असतो? द पॉलिमर कंटेन फंक्शनल ग्रुप दॅट इज सिमिलर टू बायोपॉलिमर सच ॲज प्रोटीन. प्रोटीन सारखा फंक्शनल ग्रुप असेल तर तो बायोडिग्रेडेबल पॉलिमर कन्वर्ट होऊ शकतो. ॲलिफॅटिक पॉलिमर, ॲलिफॅटिक पॉलिस्टर, दीज आर द इम्पॉर्टंट क्लास ऑफ बायोडिग्रेडेबल पॉलिमर. आवर क्वेश्चन इज राईट द फॉर्म्युला ऑफ ग्लायसिन. ग्लायसिनचा फॉर्म्युला काय? दॅट इज NH2CH2COH. हा ग्लायसिनचा फॉर्म्युला आहे. सेकंड, इटा अमायनो कॅप्रोइक ऍसिड, इटा अमायनो कॅप्रोइक ऍसिड. पुन्हा NH2 हा CH2 आहे, या CH2 ला इटा अमायनो बघतोय, ग्लायसिन नाही बघत. आता इटा अमायनो झाला, देन NH2 that CH2 taken 5 times and COH, याला बोलतात इटा अमायनो कॅप्रोइक ऍसिड. ग्लायसिनचा फॉर्म्युला काय होता? NH2CH2COH, NH2CH2COH. फक्त या CH2 ला 5 टाइम घेतला तर कोणता स्ट्रक्चर होतो? इटा अमायनो कॅप्रोइक ऍसिड. आपला सेकंड क्वेश्चन आहे, रिएक्शन बिटवीन ग्लायसिन and eta amino caproic acid
जर दोघांची रिॲक्शन झाली तर कोणता प्रोडक्ट भेटतो? नायलॉन 2 नायलॉन 6. या नायलॉन 2 म्हणजे ग्लायसिन मध्ये 2 कार्बन असणार आणि नायलॉन 6 म्हणजे अमायनो कॅप्रोइक ऍसिड मध्ये किती कार्बन असणार? कार्बन असणार 6. चला ही रिॲक्शन आपण कंप्लीट करून घेऊ. व्हॉट इज द रिॲक्शन बिटवीन ग्लायसिन अँड इटा अमायनो कॅप्रोइक ऍसिड? ग्लायसिनचा फॉर्म्युला काय होता? NH2 CH2 COH प्लस हा ग्लायसिनचा स्ट्रक्चर आहे. या ग्लायसिन मध्ये आपण ऍड करतोय इटा अमायनो कॅप्रोइक ऍसिड. इटा अमायनो कॅप्रोइक ऍसिडचा स्ट्रक्चर NH2 CH2 6 टाइम COH. हा आहे इटा अमायनो कॅप्रोइक ऍसिड. या दोघांची आपण पॉलिमरायझेशन केलं. पॉलिमरायझेशन तर पॉलिमरायझेशन मध्ये काय होईल बघा. पॉलिमरायझेशन प्रोसेस मध्ये कन्वर्जन होईल. कन्वर्जन मध्ये पहिला COH आहे, ह्याला मी फक्त असं उलट लिहितो. COH NH2 COH CH2 NH2. जाणून बुजून कन्वर्जन साठी आपण उलट केलंय. याला पण असं लिहू OHCO. हा OH कट होईल. हा OH जर कट झाला तर शिल्लक काय राहिलं? O. देन CH2. देन नेक्स्ट वन इज ह्या NH2 मधला H कट होईल आणि हा OH कट होईल. तो कट झाला तर NH आणि तो C डबल बॉन्ड O पुन्हा इथे जॉईन होईल. C डबल बॉन्ड O जॉईन झाला. पेंडिंग काय राहिला? CH2 6 आणि NH2. सो CH2 6 टाइम आणि NH2 मधला परत H2 कट होईल. मग NH दिस इज N टाइम. NH N टाइम. दॅट इज called as structure of nylon to nylon 6. Nylon to nylon 6. याच्यात कार्बन काउंट करा. इथे 1 आहे आणि इथे 2 आहे. 2 कार्बन आहेत म्हणून नायलॉन, याला नायलॉन 2 बोलतात. याच्यात कार्बन किती आहेत? कार्बन 6 आहेत. सॉरी, इट इज 5 टाइम. इट इज 5 टाइम. 5 plus 1. So it is called as nylon 6. Nylon to nylon 6. PHBV कशा प्रकारे तयार करतात? PHBV कसा तयार करतो? PHBV साठी आपण 2 कंपाऊंड घेतो. मोनोमर बीटा हायड्रॉक्सी ब्युटेरिक ऍसिड आणि दुसरा आहे बीटा हायड्रॉक्सी व्हॅलेरिक ऍसिड. बीटा हायड्रॉक्सी म्हणजे काय? बघा इथे पण COH आहे, CH2 आहे. इथे पण COH आहे, CH2 आहे. हा अल्फा कार्बन आहे. बीटाला OH ग्रुप अटॅच केला आहे आणि ब्युटेरिक ऍसिड हे कार्बन काउंट करा. 1 2 3 4 4 कार्बन आहेत म्हणजे ब्यूट. COH ग्रुप आहे म्हणून ऍसिड. सिमिलरली बीटा हायड्रॉक्सी व्हॅलेरिक ऍसिड, इथे ब्यूट सांगितलं, इथे व्हॅल सांगितलं. इथे काउंट करा. 1 2 3 4 5 कार्बन आहेत. स्ट्रक्चर तोच. इथे फक्त 4 कार्बन आहेत, इथे 5 कार्बन आहेत म्हणून याला बोलतात व्हॅलेरिक ऍसिड. व्हेन बीटा हायड्रॉक्सी ब्युटेरिक ऍसिड अँड व्हॅलेरिक ऍसिड अंडरगोज H2 बाहेर पडला म्हणजे कंडेन्सेशन पॉलिमरायझेशन आहे. कुठला H2 बाहेर पडला? हा OH. इथला H बाहेर पडला, इथला OH बाहेर पडला, इथला H बाहेर पडला, इथला OH बाहेर पडला. हा O इथे आला. देन CH CH3 देन CH2. इथला OH बाहेर पडला म्हणजे काय राहिला? फक्त COH. इथला H बाहेर पडला, शिल्लक राहिला O. देन CH CH2 CH3 अगेन CH2 आणि इथे CO. कंटिन्युअस चेन म्हणून N. दॅट इज कॉल्ड ॲज PHBV. या PHBVच्या प्रॉपर्टीज काय आहेत? हा जो PHBV आहे तो कोपॉलिमर आहे. तो कोपॉलिमर 2 बायफंक्शनल ग्रुप पासून तयार झाला आहे. पहिला ग्रुप आहे बीटा हायड्रॉक्सी कार्बोक्सिलिक ऍसिड, हा पहिला मोनोमर आहे. दुसरा आहे बीटा हायड्रॉक्सी ब्युटेरिक ऍसिड.
that is also called as 3-hydroxybutanic acid and beta hydroxyvaleric acid. कोणकोणते? बीटा हायड्रॉक्सी ऍसिड अँड बीटा हायड्रॉक्सीव्हॅलेरिक ऍसिड म्हणजेच 3-हायड्रॉक्सी पेंटोनिक ऍसिड. हायड्रॉक्सिल ग्रुप ऑफ वन मोनोमर फॉर्म ईस्टर लिंक. कोणती लिंकेज याच्यामध्ये तयार होते? ईस्टर लिंकेज. कार्बोक्सिलिक ग्रुप बरोबर एकमेकांबरोबर रिॲक्ट झाले की ईस्टर लिंकेज तयार होते. त्या ईस्टर लिंकेजलाच काय बोलतात? PHBV. हा PHBV आहे, हा ॲलिफॅटिक पॉलिस्टर आहे. त्याचा नेम काय? P म्हणजे पॉली, बीटा हायड्रॉक्सी ब्युटिरेट, H म्हणजे बीटा हायड्रॉक्सी ब्युटिरेट, V म्हणजे काय? को बीटा हायड्रॉक्सी व्हॅलिडेट. दॅट इज द फुल फॉर्म ऑफ PHBV. PHBV चा फुल फॉर्म पॉली बीटा हायड्रॉक्सी ब्युटिरेट को बीटा हायड्रॉक्सी व्हॅलिडेट. PHBV हा बायोडिग्रेडेबल पॉलिमर आहे. दॅट इज डिग्रेडेड बाय मायक्रोब्स इन एन्व्हायरमेंट. रिएक्शन तर आपण PHBV ची पाहिलेली आहे. द रिएक्शन ऑफ PHBV, दिस इज द फॉर्मेशन ऑफ PHBV. नायलॉन टू नायलॉन 6 ची पण रिएक्शन आपण बघितली. नायलॉन 2 आणि नायलॉन 6 हा बायोडिग्रेडेबल पॉलिमर आहे. हा बायोडिग्रेडेबल पॉलिमर दोन मोनोमर पासून बनतो. पहिला आहे ग्लायसिन आणि दुसरा आहे इटा अमायनो कॅप्रोइक ऍसिड. या दोघांमधून बनतो. ग्लायसिन मध्ये 2 कार्बन असतात म्हणून त्याला नायलॉन 2 बोलतात आणि अमायनो मध्ये 6 कार्बन असतात म्हणून त्याला नायलॉन 6 बोलतात. सो इट्स फॉर्म्युला इज नायलॉन टू नायलॉन 6. विच आर द कमर्शियली इम्पॉर्टंट पॉलिमर. फायदा होण्यासाठी कोणकोणते पॉलिमर वापरतात? पहिला आहे ॲक्रेलिक, दॅट इज यूज ॲज द ग्लास. सेकंड वन इज बुनाएन. तिसरा आहे PVC पॉलीविनाइल क्लोराइड. देन पॉली ॲक्रिलोअमाइड. नेक्स्ट that is urea formaldehyde resin. Next one is glyptal. Next polycarbonate. Next थर्माकोल्स. थर्माकोल्स वर आता बंदी आणून टाकली. आता तुम्हाला काय करायचंय? त्याचा मोनोमर कोणता तो लिहायचं, त्याचा रिपीटेटिंग युनिट कोणता तो लिहायचं आणि त्याचे युजेस लिहायचे. अशा प्रकारचा आपल्याला हा चार्ट कंप्लीट करायचा आहे. कोणता चार्ट आपल्याला कंप्लीट करायचा आहे? ट्रेड नेम, त्याचा मोनोमर, पॉलिमर स्ट्रक्चर and their uses and application. In this way our topic polymer is totally completed.